नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 17 मार्च 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. drsushilspotlight.blogspot.com वर पण तुम्ही फॉलो करू शकता. आपली आजची जी पहिली न्यूज आहे ती व्यक्तीसंबंधीची आहे. चेमनचेरी कुन्हीरामन नायर, ज्यांना सी के असं म्हटलं जायचं, गुरु सी के है ना. चेन्मनचेरी इथला सी आणि इथला के, सो सी के. तर वयवर्ष 105 त्यांचं निधन झालेलं आहे. आणि चेन्मनचेरी कुन्हीरामन नायर किंवा सी के हे कथकली नृत्याशी संबंधित होते. आजीवन त्यांनी कथकली या शास्त्रीय नृत्याची सेवा केली. मोहिनी अट्टम आणि कथकली यांच्या मिश्रणातून त्यांनी केरळ नटनम हा नवा नृत्य प्रकार जन्मास आणला होता. आता कथकली आणि मोहिनी अट्टम ह्या दोन्ही जे नृत्य प्रकार आहेत, शास्त्रीय नृत्य प्रकार, हे केरळचे आहेत बघा, क्लासिकल डान्सेस. मग तोही एक महत्त्वाचा मुद्दा येतो की तुम्हाला क्लासिकल डान्सेस कुठले आहेत ते माहीत पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं काय होतं की लोकनाट्य किंवा लोकनृत्य जे आहे म्हणजे लोककला आणि क्लासिकल याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. मग महाराष्ट्रात बऱ्याचदा विचारल्यानंतर विद्यार्थी सांगतात की लावणी क्लासिकल डान्स आहे. सो अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही क्लिअर करणं अपेक्षित आहे की महाराष्ट्रातला कुठलाही डान्स जो आहे तो क्लासिकलमध्ये सध्या तरी नाही आहे. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी एक संस्था स्थापन केली होती. तिचं नाव आहे भारतीय नाट्यकला लयम. तर ही 29व्या वर्षी त्यांची संस्था त्यांनी स्थापन केली होती. वयाची 100 गाठल्यावर 2017मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला होता की त्यांनी जे काही कथकली नृत्य साधना केलेली आहे त्याच्यासाठी. सो 2017मध्ये पद्मश्रीसुद्धा मिळालेला आहे. मग आता याच्यामधून सगळ्यात बेसिक दोन गोष्टी येतात की एक तर कथकली हे नृत्य आणि मोहिनी अट्टम, त्याचे 2 रेफरन्स आलेले आहेत ते बघूयात. कथकली हे केरळचं नृत्य आहे. हिच्यामध्ये कथा म्हणजे गोष्ट आणि कली म्हणजे नाट्य, अशा कथा कली म्हणजे कथकली असं तिच्यातून तो शब्द आकारास येतो. डोळे आणि भुवया यांच्या हालचालींना तिच्यात विशेष महत्त्व असतं. कथकली आकाश या तत्वाशी जोडलेलं नृत्य आहे. कथकलीचे डान्सेस जे आहेत ते मंदिरावर किंवा ओपन स्पेसमध्ये होतात बघा. चेहऱ्यावर विशिष्ट मेकअप, तसं डोक्यावर टोप हिच्यामध्ये असतो. हिच्यामध्ये रंगांचा वापर जे आहे ते एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे बघा कथकलीमध्ये. ॲक्च्युली कथकली हे कसं आहे ना की म्हणजे एक चांगली आणि वाईट प्रवृत्ती जी आहे तिच्यामध्ये जो काही संघर्ष आहे ते हिच्यात दाखवलं जातं. आणि कथकलीमधले जे काही रंग आहेत मग तिच्यामध्ये हिरवा रंग सद्गुण दर्शवतो, लाल रंग संपन्नता, काळा रंग पाप दर्शवतं किंवा दुष्टता जी काही आहे ते दर्शवतं. सो रंगांचंही महत्त्व कथकलीमध्ये आहे. सो कथकलीच्या बाबतीत या काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. दुसरा जो नृत्य प्रकार याच्यातला आहे तो आहे मोहिनी अट्टम. आता मोहिनी अट्टम हा पण केरळमधलाच नृत्य प्रकार आहे, शास्त्रीय नृत्य आहे. मोहिनी म्हणजे सुंदर स्त्री आणि अट्टम म्हणजे नृत्य. आता हे महिलांद्वारे सादर केलं जाणारं एकल नृत्य आहे, सोलो डान्स आहे हा. ओके, कारण एकंदरच नावातच आहे बघा मोहिनी. आता तुम्हाला जर तुम्ही देवी देवता ते सिरियल्स वगैरे सगळ्या बघितल्या असतील तर तिच्यामध्ये जे काही समुद्रमंथन झालं होतं त्या समुद्रमंथनामधून विष बाहेर आलं, ते शंकराने प्राशन केलं. मग त्याच्यानंतर अमृत आहे ते बाहेर आलं. मग आता अमृतांवरती काय होतं की दानवांनी म्हटलं की आता हे आमचा अधिकार आहे. आणि मग तिच्यामध्ये विष्णूंनी जे होतं मोहिनीचं रूप घेतलं होतं. सो विष्णू ह्या देवाच्या मोहिनी रूपातल्या कथेला याच्यात प्रामुख्याने सादर केलं जातं मोहिनी अट्टममध्ये. भरतनाट्यम आणि कथकली याची छटा याच्यामध्ये तुम्हाला दिसते मोहिनी अट्टममध्ये. यांचा जो पोशाखाचा रंग असतो तो वैशिष्ट्यपूर्ण व्हाईट किंवा ऑफ व्हाईट, पांढरा रंग असतो बघा. हवा या तत्वाशी जोडलेलं हे नृत्य आहे. सो मोहिनी अट्टम ते एक लक्षात ठेवा. आता हे बघा तुमच्यासमोर जे आहे आता, तर हे जे आहे कथकली आहे. ओके, हे जे आहे कथकली आणि याच्यामध्ये तुम्ही रंग बघू शकता आता, हा ना. हा जो आहे हा ग्रीन कलर आहे, है ना. ग्रीन कलरच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की ग्रीन कलर, त्याच्यानंतर रेड कलर मोठ्या प्रमाणात इथं आहे आणि ब्लॅक कलरसुद्धा इथं आहे बघा. ओके, सो हा ब्लॅक कलर तुम्ही बघू शकता. ब्लॅक कलर जे आहे की इव्हिल, है ना, दृष्टता, पाप, त्याचं ते लक्षण आहे. ओके, लाल रंग जो आहे तो रॉयल्टी किंवा संपन्नता ज्याला तुम्ही म्हणू शकता, ती संपन्नता इथं आहे. आणि ग्रीन जो आहे की तो सद्गुणाचं हे प्रतीक आहे. सो हे रंग याच्यामध्ये फार महत्त्वाचे आहेत बघा कथकलीमध्ये. कथकलीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारचा मेकअप असतो ना. तांदळाची जी पेस्ट असते तिच्यापासून हे केलं जातं. डोक्यावर जे आहे शिरकान आहे किंवा त्याला हे म्हणतो आपण टोप आहे प्रॉपर. ओके, सो तेही एक महत्त्वाचं आहे.
त्याच्यानंतर मोहिनीअट्टम बघा की महिलांद्वारे सादर केला जाणारा सोलो परफॉर्मन्स आहे. आणि एकंदरच मोहिनीअट्टममध्ये जे आहे की हे जे त्यांचं वस्त्र आहे हे फेमस आहे, म्हणजे त्याचा रंग आणि त्या सगळ्या गोष्टी की व्हाईट ऑर ऑफ व्हाईट. ओके, सो तेही एक लक्षात ठेवा. सो ह्या काही बेसिक गोष्टी होत्या बघा की त्या आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आणि एकंदरीतच या सर्व याच्यामध्ये एअर किंवा हवा या तत्वाशी जोडलेला हा नृत्यप्रकार आहे, तर ते एक लक्षात ठेवा. ओके, आणि इथं जे आहे तर ते आकाश आहे बघा, आकाश तत्व जे आहे कथकलीमध्ये आकाश तत्व. आणि हिच्यामधला महत्त्वाचा मुद्दा तो त्यांच्या भुवया आणि डोळे त्याची जी काही हालचाल असते ती फार महत्त्वाची हिच्यात ठरते. त्याच्यानंतर नेक्स्ट वन पी के सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सल्लागार होते बघा. त्यांनी 16 मार्च रोजी राजीनामा दिलेला आहे. पी के सिन्हा 1977च्या तुकडीचे माजी सनदी अधिकारी होते. पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार म्हणून सप्टेंबर 2019मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. सो पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार असल्यामुळे हे आपल्यासाठी एक महत्त्वाचं ठरतं बघा. शासकीय वसतिगृहांचं नाव जे आहे महाराष्ट्रामध्ये इथून पुढं जे असणार आहे ते मातोश्री असं असणार आहे. ओके, आता मातोश्री हे जे नाव आहे मग याचं जर तुम्ही एकंदरच राजकीय हे बघितलं तर आपले जे मुख्यमंत्री आहे उद्धवजी ठाकरे यांच्या घराचं नाव जे आहे ते मातोश्री आहे बघा. महाराष्ट्रातल्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावरच्या सध्या अस्तित्वात असणाऱ्या आणि पुढे बांधण्यात येणाऱ्या सर्व शासकीय वसतिगृहांना आता मातोश्री या नावाने ओळखलं जाईल. आता वसतिगृहांच्या नामकरणाचा निर्णय जो आहे तो उच्च तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला आहे. ओके, सो हे एक महत्त्वाचा. आणि शासनाची भूमिका काय आहे ना हा निर्णय घेताना की शासकीय वसतिगृह केवळ भिंतीचा निवारा न राहता मुलामुलींसाठी आधार, आपुलकी, स्नेहभाव निर्माण करणारी आधारगृहे असावीत. आणि त्याच्यामुळे स्वतःच्या कुटुंबापासून ज्यावेळेस विद्यार्थी दूर राहतात ते शिक्षण घेत असतात तर तिच्यामध्ये हा एक भाव रुजला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मातोश्री हे नाव आम्ही देत आहोत जेणेकरून त्यांना आधार वाटेल, आपुलकी वाटेल, स्नेहभाव वाटेल. हे कधी वाटू शकतं तर तिच्यामध्ये एक बेस्ट आहे की विद्यार्थी धार्जीनं जर तुम्ही गोष्टी केल्या तर त्यांना नक्कीच आपुलकी वाटू शकते. याच्यासाठी है ना, आता ठीक आहे हे सिम्बॉलिक आहे, परंतु आत्ताची जी काही नीड आहे ती एकदम सिंपल आणि सरळ आहे. ती म्हणजे काय की एकतर विद्यार्थ्यांना चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण देणं. आणि ज्यावेळेस आपण शिक्षण घेतो तर पुढची जी गोष्ट असते की अन्न, वस्त्र, निवारा आपल्या बेसिक नीडसाठी आपल्याला काहीतरी काम करणं अपेक्षित आहे, तर त्याच्याकरता चांगले जॉब्स अवेलेबल करून देणं, विद्यार्थ्याच्या शिक्षणाला साजेल असा डिग्निफाईड जॉब जर आपण देऊ शकलो तरच त्या गोष्टीचं चीज आहे. अदरवाईज मग हे सगळं परत एकदा है ना भिंतीच तशा राहणार तर त्याच्यात काय वाद नाही आहे. राष्ट्रीय बँकेला मंजुरी दिलेली आहे बघा. राष्ट्रीय बँकेला आता खरं तर देशातल्या मोठ्या गुंतवणुकीच्या दीर्घकालीन पायाभूत प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय बँक स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. म्हणजे की जिथं मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पाहिजे आणि ती जी आहे ती कोणासाठी इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत जे सुविधा आहे त्याच्याकरताचं ते हे आहे. ओके, आणि आता याच्यामध्ये विकास वित्त संस्था निर्माण केली जाणार आहे. या विधेयकाला 16 मार्च 2021 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. सो हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यातला राष्ट्रीय बँक. तर दुसरा एक मुद्दा असा आहे की खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन जे आहे बँकांचं, तर त्याच्या संबंधी जे आहे की बँकेतले जे कर्मचारी आहेत ते बँकेतले कर्मचारी सध्या आंदोलन करतायत वगैरे वगैरे. पण तिच्यामध्ये ही केंद्रीय अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन त्यांनी एक गोष्ट क्लिअर केली की सर्व बँकांचं आम्ही खाजगीकरण करणार नाही. ओके, सर्व बँकांचं खाजगीकरण नाही. किती आम्ही थोड्या बँकांचं करू, जसं IDBIचं आता होणार आहे. एकदम सर्व करणार नाही, हळूहळू करूयात. सो प्रायव्हेटायझेशन हा एक महत्त्वाचा इथला आस्पेक्ट जो काही आहे, निर्गुंतवणूक जे आहे, डिसइन्व्हेस्टमेंट जे आहे ना, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यांनी एवढं सांगितलं आहे की सर्व बँकांचं करणार नाही, हळूहळू करूयात थोडं है ना. IQAir आता स्विस संघटनेचा अहवाल आहे बघा. जगात 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 22 शहरं जी आहे ते भारतातली आहे. तिच्यामध्ये दिल्लीचा जर तुम्ही विचार केला तर जगात सर्वाधिक प्रदूषित राजधानीचं शहर दिल्ली आहे. जगातल्या प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये दिल्लीचा क्रमांक 10वा लागतो बघा. ओके, राजधानीच्या बाबतीमध्ये विचार केला तर 1 नंबरला सर्वात प्रदूषित राजधानी दिल्ली. शहरांचा विचार केला तर नंबर 10वर येतं. गाझियाबाद जे आहे ते जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. आता सर्वाधिक प्रदूषित शहरांचा जर तुम्ही विचार केला तर यादीमध्ये
चीनमधलं झिनझियांगचा समावेश होतो आणि त्याच्या पाठोपाठ भारतातले 9 शहरं आहेत. म्हणजे चीनचं शहर 1 नंबरवर, त्याच्यानंतर सलग 9 शहरं जी आपली आहेत. पहिल्या 10मध्ये म्हणजे 1 चीनचं शहर, 9 भारतातली शहरं. आता भारतात हवेच्या प्रदूषणाची कारणं काय आहेत? का हवेचं प्रदूषण होतं? तर एक, वाहतूक, उद्योग, बांधकाम, कचरा जाळणे, वीज निर्मिती, स्वयंपाकासाठी जाळण्यात येणारा बायोमास. मग आता ही बेसिक जी काही हे आहेत, मग याच्यासाठी आपण काय काय करतो आजच्या डेटमध्ये? वाहतुकीमध्ये आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकलला प्रमोट करायला लागलो बघा. बांधकामाच्या ठिकाणी मधल्या काळामध्ये आपण न्यूज बघितली होती की दिल्ली बांधकामांवर जे आहे ती बंदी आणली होती. म्हणजे मधल्या काळामध्ये प्रदूषण खूप वाढलं होतं त्यावेळेस. त्याच्यानंतर कचरा जाळणं, हे रस्त्यावर जे कचरा जाळणं आहे ते कमी केलं पाहिजे. तसं NGTच्या बाबतीत पण महत्त्वाचे निर्णय. रोड तयार होत असताना डांबर वितळवण्यासाठी टायर जाळलं जातं, मग त्याच्यावर बंदी आणली. वीज निर्मिती जी आहे ती जास्तीत जास्त जी आहे की अपरंपरागत हिच्याकडे जितकं आपण जाऊ, की सोलर आहे किंवा हायड्रो आहे, तर तिच्याकडे जितकं जाऊ तितकं जास्त आपल्याला हेल्पफुल राहील. आपण जितकं परंपरागत फॉसिलला चिटकून राहू तेवढं आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. सो हा सगळा याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी तर की पॉल्युशन, एअर पॉल्युशनचे रिझन्स काय आहे, तुम्ही काय सोल्युशन द्याल, असले साधे सरळ प्रश्नसुद्धा तुम्ही खूप प्रॉपरली तयार करून ठेवले पाहिजेत. कारण बऱ्याचदा हे आपण कॅज्युअली घेतो आणि कॅज्युअली घेतल्यानंतर मग ऐन वेळेस ते वर्क होत नाही. दिल्लीच्या हवेचा दर्जा जो आहे तो 2019 ते 20 कालावधीत 15% सुधारलेला आहे. तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बघा, प्रदूषित शहरं जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये दिल्ली, गाझियाबाद, बुलंदशहर, बिसराग जलालपूर हे एकच शहर आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनऊ, मेरठ, आग्रा, मुझफ्फरनगर, भिवारी, फरीदाबाद, जिंद, हिसार, फतेहाबाद, बंदवरी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक, धरुहेरा, मुझफ्फरपूर नगर. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं दिसत नाही आपल्याला इथं काय, निवांत जरा चांगली परिस्थिती आहे आपल्याकडं. ओके, सो हा सगळा मेजर इश्यू जो आहे तो नॉर्थचा आहे. मग नॉर्थमध्ये परत तेच इश्यू जे आहे की शेतीमधला जो काही कचरा जाळला जातो तो पण एक महत्त्वाचा मुद्दा नेहमी दिल्लीच्या याच्यात येतो. त्याच्यानंतर बघा, जगातला सगळ्यात उंच रेल्वेचा ब्रिज जो आहे तो चिनाब नदीवर आपण बांधतो आहे. ओके, आणि हे सगळे अधिकारी लोक ते बघतायत बघा, त्याचं ऑब्झर्वेशन चालू आहे. सो एवढं एक लक्षात ठेवा की आपण जम्मू काश्मीरचं रेसी डिस्ट्रिक्ट जो आहे हा ना, तर तिच्यामध्ये चिनाब नदीवर हा सगळा रेल्वेचा ब्रिज बांधला जातो, जगातला सर्वात उंच हा ना. चिनाब नदीचा जर विचार केला तर ही चिनाब नदी आहे बघा. ओके, चिनाब. आता हा पाकिस्तान आहे चेनाब, आणि या सगळ्याच्या पंजाड ज्याला म्हटलं जातं, सतलज, रावी, चिनाब, झेलम, आणि मग ती इकडे एंट्री करते बघा है ना, जम्मू. सो चिनाब जे आहे तर चिनाब एक लक्षात ठेवा बघा, महत्त्वाचं आहे चिनाब नदी. ओके, मॅपमध्ये करून ठेवणं, ह्या बेसिक्स म्हणजे रिव्हर सिस्टीम तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. रिस्पॉन्सिबल AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये आपल्याला काही इथिकल गोष्टी गरजेच्या आहेत, असं या पर्टिक्युलर सगळ्या याचा रोक आहे बघा. एकंदरीतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काही आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, याच्याबद्दल बऱ्याचदा आपण चर्चा घेतलेली आहे. याच्यामुळं काय झालेलं आहे तर याचे फायदे भरपूर झालेले आहे की पीक जे आहे, क्रॉप इल्ड ते वाढलेलं आहे बघा. त्याच्यानंतर जे काही आहे की उत्पादकता जी आहे, मग ती कुठल्याही याच्यातली असू देत, वेगवेगळ्या क्षेत्रातली, ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपल्याला वाढवून दिलेली आहे. कर्करोग जे आहे त्याचं जे निदान आहे त्यासंबंधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप चांगलं काम करतं. जवळपास $15 ट्रिलियन जी आहे एवढी इकॉनॉमी जी आहे तर ती 2030पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं वाढू शकते, किंवा तेवढं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्याकडून येऊ शकतं. असं म्हटलं जातं आहे की ग्लोबल GDP, आणि ग्लोबल GDPचा विचार जगाच्या GDPच्या 14% हे असणार आहे. मग असं असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही बाब, कृत्रिम बुद्धिमत्ता बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. मग आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हिच्यामध्ये जसं प्रायव्हसी इश्यू होता बघा, प्रायव्हसीवरीज लोकांची प्रायव्हसी आहे, जसा तुमचा डेटा आपण मागे बघितलं होतं बघा, भारतीय लोकांचा डेटा जो आहे तो तिथं डार्क नेटवर, डार्क वेबवर विकला जातो आहे. म्हणजे एकतर आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून सगळा डेटा इकडून तिकडं जाणं, ते कुठलंही तुम्ही ॲप घेतलं की ते तुमचं सगळी माहिती काढून घेतं, अशा कितीतरी गोष्टी आहेत. मग आता हिच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडून तुम्ही हे म्हणजे त्यांच्याकडूनच ती अपेक्षा ठेवू शकत नाही की त्या कंपन्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. हिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कंपन्याच फक्त काही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वर्क करत नाही, तर वेगवेगळे गव्हर्नमेंट जे आहेत ते पण तिच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, सरकारी याच्यावर पण ते काम चालतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की फक्त आणि फक्त होल सोसायटी म्हणजे संपूर्ण समाजाला समोर येऊन त्याच्यासाठी काम करणं अपेक्षित आहे, तरच ते होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी ठरवाव्या लागतील.
इथिकल प्रिन्सिपल्स म्हणजे नीतिशास्त्राचे काही तत्त्व तुम्हाला समोर घ्यावे लागतील. जे काही सांस्कृतिक कोड आहेत, सांस्कृतिक आचारसंहिता आहे, त्याचा विचार करावा लागेल. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला घ्याल त्यावेळेस आणि त्या इम्प्लिमेंट कराल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये, समाजाचा ट्रस्ट आहे, अकाउंटेबिलिटी आहे, ट्रान्सपरन्सी आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत असं याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक खूप महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे ज्याच्यावर काम करणं अपेक्षित आहे इथिकल ग्राउंड्सवर. तर तेच हा याचा रोक आहे बघा या आर्टिकलचा. कालचे प्रश्न बघा. लक्ष्मण पै कशाशी संबंधित आहे? चित्रकला. भवानी देवीबद्दल बिनचूक विधान. तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली खेळाडू. जागतिक क्रमवारीत तलवारबाजीत 10व्या 45व्या क्रमांकावर स्टेटमेंट चुकीचं आहे. मार्च 2021 पर्यंत तलवारबाजीत 8 वेळा राष्ट्रीय जेतेपद पटकवलेला आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत, अ आणि क. 2020 क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 3000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण आहे? विराट कोहली. उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष कोणत्या पक्षात विलीन झाला? तर तो संयुक्त जनता दलमध्ये विलीन झाला. खालीलपैकी कोणत्या शहरात विजेवर चालणारी व्हिक्टोरिया बग्गी सुरू करण्यात आली? मुंबई. आजचे प्रश्न घ्या. 2018 पासून दररोज सरासरी 2200हून अधिक बनावट नोटा आढळून येतात. सर्वाधिक बनावट नोटा 2018 मध्ये सापडल्या होत्या. फक्त अयोग्य, बयोग्य, अबयोग्य दोन्ही योग्य. 2011 ते 20 या काळात भारताने कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात केली आहे? रशिया, अमेरिका, फ्रान्स, इस्रायल. भारताद्वारे गरजेच्या किमान 70% खाद्यतेल आयात केलं जातं. 2019च्या तुलनेमध्ये 2020मध्ये खाद्यतेलाची आयात वाढली. फक्त अ बिनचूक, ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. माळढोक किंवा ग्रेट इंडियन वस्टार्डचं IUCN स्टेटस काय आहे? इंडेंजर, क्रिटिकली इंडेंजर, व्हल्नरेबल, नियर थ्रेटन. 63व्या ग्रॅमी पुरस्कारांवर महिलांचा वर्चस्व राहिला. आय कांट ब्रीथ हे 2021चं सर्वोत्कृष्ट गाणं ठरलं. सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार बियॉन्सच्या नावावर आहेत. फक्त अयोग्य, अबयोग्य, अकयोग्य आणि अबकयोग्य. सो याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.